ट्रुली ऑनर्ड आणि ब्लेस्ड की मला स्टार प्रवाहासारख्या मोठ्या चॅनलवर काम करायला मिळते पुन्हा एकदा. जसं प्रोमो झाले आणि सगळ्या महाराष्ट्राने त्याला खूप प्रेम दिलं ते आमच्यापर्यंत पोचतं आहे सुद्धा. आणि आपण करू काम एकत्र, ती जी ती शाश्वती देतात ना, ती खूप महत्त्वाची वाटते मला. की एखाद्या कलाकारासाठी ते जे मधले महिने असतात ना, काम संपल्यानंतरचे पुढचं काम शोधेपर्यंत, ती शाश्वती असल्यानंतर तो कलाकार किती निर्धास्त असतो हे मी अनुभवलं आहे आत्ता. मला कधीच कंटाळा येत नाही वगैरे. भाई तू ग्रेट आहेस. येतो, कारण कंटाळा येऊ शकतो आणि तेव्हा काहीतरी वेगळं करायला मिळतं तर अर्थात त्याची गंमत असतेच, म्हणजे त्याची मजा येते एवढं नक्की. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. वर्ष संपत आलं आहे, नवीन वर्ष थोड्याच आठवड्यामध्ये आपलं भेटायला येणार आहे. पण हे वर्ष कशा पद्धतीने संपणार आहे हे तर कोणाला माहिती नाही. पण वर्ष संपता संपता स्टार प्रवाह वाहिनी तरी आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करूनच जाणार आहे. निमित्त आहे एक एक नवीन कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच मालिकेतील गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत अभिजित शर्वरी आणि आशुतोष आहेत. सगळ्यात आधी मनापासून धन्यवाद. वर्ष संपता 23 तारखेपासून तुमची मालिका आमच्या भेटीला येते. तीसुद्धा अशा म्हणजे जेवण वगैरे करून आरामात जेव्हा आपण असणार आहे तेव्हा येणार आहे. म्हणजे असं नाही की कामातून धावपळ करत या आणि हे करा, निवांत आरामात. त्यासाठी खरंच धन्यवाद. हां 10:30 पासून पुढे असं किती भारी वाटतं की जेव्हा आपण स्टार प्रवाहासारख्या वाहिनीसोबत काम करायला सुरुवात करतो. सुरुवात होण्याच्या आधीच प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम आलेलं असतं. मग ते प्रोमोमधून असू दे किंवा न्यूजमधून असू दे. ब्लेस्ड वाटतं की यार आपण जे काम करतोय ते काम आपल्याला कुठेतरी सार्थकी लागलं. त्या संदर्भात अभिजित काय? खरंच खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. आय एम ट्रुली ऑनर्ड आणि ब्लेस्ड की मला स्टार प्रवाहासारख्या मोठ्या चॅनलवर काम करायला मिळते पुन्हा एकदा. आणि म्हणजे मी एक अनुभवलं आहे. शूट सुरू होऊन जवळजवळ 2 महिने झाले आमचे. पण स्टार प्रवाह आहे ना, तुम्हाला तुमच्या ॲक्टर्सना, सगळ्या ॲक्टर्सना सुपरस्टारसारखं ट्रीट करतात. तुम्ही आता बघितलं असेल की कसं एंट्री वगैरे झाली, किती मोठी प्रेस कॉन्फरन्स वगैरे झाली आणि प्रत्येक वेळेस कुठलाही इव्हेंट असू दे की आम्हाला वाटतं की आम्ही कोणीतरी आहोत असं लिटरली ते सुपरस्टारसारखं ट्रीट करतात. सो इट्स अ ग्रेट थिंग. आणि कुठलाही ॲक्टर किंवा कुठलाही आर्टिस्ट मला असं वाटतं की फार वल्नरेबल असतो त्याच्या स्पेसमध्ये की थोडंसं काही झालं तर थोडंसं हलतो, पण ते नाही होऊन देत कधीच. सो ते खूप एक चांगली सिक्युरिटी टाईप्स. मला असं वाटतं की घरी होत आपण, काही टेन्शन नाही, काही झालं तरी सगळे सांभाळून घेणार आहेत. आणि आपल्याला जास्त काय करायचं नाही, आपलं काम चोख करायचं आहे. 100% तिथे जायचं आहे, सेटवर वेळेत जायचं आहे, चोख सीन करायचे आहेत, संपला विषय. बाकी सगळे लोक सांभाळून घेणार आहेत आपल्याला. बॅकअप इतका स्ट्रॉंग आहे. आणि ऑफकोर्स की जसं प्रोमो झाले आणि सगळ्या महाराष्ट्राने त्याला खूप प्रेम दिलं ते आमच्यापर्यंत पोचतं आहे सुद्धा. आणि मी तुम्हाला एक किस्सा सांगतो छोटासा. मी आता मध्ये गावाला गेलो होतो. म्हटलं की शूट कंटिन्यू सुरू होणार, तर गावाला गेलो. यू वोंट इमॅजिन, एक म्हातारी आजी होती. एक म्हातारी आजी, ती मला म्हणते हा बघा हा रंग. आणि मी आय स्वेअर मी असं झालो की अरे यार ही म्हातारी आजी 80 वय असेल तिचं, पण गावाला माहिती ना ते कडक असतात एकदम असं चालत नऊवारी वगैरे नसलेलं. मी बोललो हिला माहिती आहे सगळं यार. मी असं म्हणजे माझा भाऊ आणि आमच्या एकमेकांकडे असं लुक गेला, बोललो क्या बात आहे. ही स्टार प्रवाहाची कमाल आहे की एवढा तो रिच आहे आणि एवढं लोक बघतात तो चॅनल. सो आय एम ग्रेटफुल. थँक्यू सो मच. शर्वीर, काय सांगशील? एक नवीन मित्र बोलेन की सिंगर म्हणून ओळख असल्यानंतर जे आम्ही होते धिंगाणामध्ये पण ऐकलं तुझं गाणं, आत्ता पण ऐकलं. जे अभिजितला मी प्रश्न केला तोच प्रश्न, किती ब्लेस्ड वाटतं की भाई साहेब आपण काहीतरी केलंय. येस. मी तर खूप ग्रेटफुल आहे, कारण आत्ताच माझी काही महिन्यांपूर्वी सिरियल संपली आहे, तेही स्टार प्रवाहावरच. आणि तरीसुद्धा इतक्या लगेच एवढ्या अगदी 6-7 महिन्यात मी परत एकदा स्टार प्रवाहावरतीच येते. आणि तो विश्वास जो आहे त्यांचा की नाही हिला आपण परत एकदा संधी देऊया, हा जो तो विश्वास आहे तो नक्कीच आम्ही सार्थ करण्याचा सगळेच प्रयत्न करू. आणि स्टार प्रवाह नेहमीच आपल्या कलाकारांना कुठेतरी बांधून ठेवतं, ते त्यांना जाऊ देत नाही. म्हणजे नाही तू थांब, आपण करू काम एकत्र. ती जी ती शाश्वती देतात ना, ती खूप महत्त्वाची वाटते मला. की एखाद्या कलाकारासाठी ते जे मधले महिने असतात ना, काम संपल्यानंतरचे पुढचं काम शोधेपर्यंत, ती शाश्वती असल्यानंतर तो कलाकार किती निर्धास्त असतो हे मी अनुभवलं आहे आत्ता. आणि त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे स्टार प्रवाहाची. आणि परत एकदा स्टार प्रवाहावरती नवीन मालिकेतून येते आहे, त्यामुळे खूप एक्सायटेड आहे, मज्जा येते काम करायला.
बरं, तर त्या साईडला ना आशुतोष बसला आहे. आम्ही सुरुवातीला बघितलं त्याला येताना, आम्हाला वाटलं की तू या मालिकेमध्ये कोणत्या मालिकेमध्ये काम करतोस हे नेमकं माहिती नव्हतं, ह्या मालिकेमध्ये की त्या मालिकेमध्ये. आणि नंतर कळालं की खलनायकी भूमिका. जसं तू बोललास की थोडं थोडं ते वाटत होतं की चायला आपण हे चांगलं करू शकतो. किती भारी वाटतं की जेव्हा हा विश्वास कलाकारालाच येतो की बाई हे मी करू शकतो आणि तेच काम आपल्या पदरामध्ये पडतात. चांगलं करू शकतो पेक्षा ते करताना मजा आली होती. चांगलं होईल की नाही माहीत नाही, ते आता प्रेक्षक ठरवतील कसं होईल, पण ते करताना मजा डेफिनेटली आलेली. कारण तुम्ही बराच काळ एकाच पद्धतीचं काम करत जेव्हा येतं, म्हणजे एस्पेशली डेली सोप्सना बरेचदा होतं की आपण रोज जाऊन 12-12 तास तेच 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 करत कुठेतरी असतो. कधीतरी थोडाफार असा कंटाळा येतोच. येऊच शकतो आणि ते खूप ह्युमन आहे तो कंटाळा येणं. म्हणजे जो माणूस म्हणेल की मला कधीच कंटाळा येत नाही वगैरे, भाई तू ग्रेट आहेस, येतो, कारण कंटाळा येऊ शकतो. आणि तेव्हा काहीतरी वेगळं करायला मिळतं तर अर्थात त्याची गंमत असतेच. म्हणजे त्याची मजा येते एवढं नक्की, किंवा तेव्हाही मजा आलेली आणि म्हणून वाटत होतं की हरकत नाही करून बघायला. आता ते किती चांगलं होईल, कसं ॲक्सेप्ट करतील लोक, हे आपल्याला वेळच सांगेल येणारी. पण हो, मजा येते. आणि म्हणजे राहिला प्रश्न शर्वरी आणि अभिजित आत्ता म्हणाले तसं की दोन्ही मुद्दे की स्टार प्रवाह आपल्या ॲक्टर्सना बांधून ठेवणे ती शाश्वती देतं. म्हणजे जसं शर्वरी म्हणाली, माझी मालिका वर्षभरापूर्वीच संपली आहे खरं तर, बरोबर. पण ती संपल्या इमिजिएटली महिन्याभराने त्यांनी विचारायला सुरुवात केलेली. पण तेव्हा मलाच थोडा आराम हवा होता. मी असं होतो की 4 वर्ष सलग झाले, थांबा जरा करूया. पण एक गोष्ट सांगायची म्हणजे, अभिजित आत्ता म्हणाला ती की हे जे फिलिंग स्टार प्रवाह देतं ना आपल्या कलाकारांना, मीडियावाल्यांना, सगळ्यांनाच एक स्पेशल फील करून देतं की तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात, यू मॅटर. हा जो एक फील देतात ना, बरोबर, तो असताना ना 4 वर्ष सलग अनुभवताना मागच्या वेळी कुठेतरी जे जे आपण करतोय त्याचा जसा कंटाळा येतो ना, तसं हेही खूप गृहीत धरायला लागतो आपण नट. म्हणजे आपण नाही, आम्ही नट बरेचदा खूप माज हा खूप हार्श शब्द झाला, पण मला या निमित्ताने हा प्रश्न विचारलायस म्हणून सांगायला आवडेल की बरेचदा ना आपण ते सगळी ती प्रसिद्धी, ते प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम, कुठे गेलो तसं अभिजितने आता सांगितलं हा बघा हा रंग असे अनुभव हे आपण खूप गृहीत धरतो. ते जेव्हा नसतं आणि तेव्हा जे रिकाम पण येतं ते खूप भीषण असतं. ते माझ्या वाटेला येऊ दिलं नाही, ते यायच्या आतच स्टार प्रवाहाने पुन्हा संधी दिली, याकरता खूप खूप आभारी आहेच. पण ह्याची हे मिळत असताना याची जाणीव मात्र प्रत्येकाने ठेवावी की हे तुम्हाला मिळतं, यात तुम्ही खूप नशीबवान आहात. कारण आपण ऍक्टर नाही रे आता हा रोल नाही करायचा रे, नाही रे आता निगेटिव्ह नको वगैरे खूप सहज म्हणतो, पण आता मी जे करतोय ते करण्यासाठी हजारो मुलं थांबली आहेत. ती हजारो मुलं रोज ऑडिशन्स देत असतात आणि त्यांना ती संधी मिळत नाही. तर आपल्याला ती मिळतेय, आपण त्या गुरमीत कधी ते गृहीत धरायला लागतो आपल्याला कळत नाही नट म्हणून. तर तसं होऊ नये कोणाचंच असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं त्यामुळे त्या करेक्ट वेळेला स्टार प्रवाहाने पुन्हा संधी दिली की किती जाणीव होते ना की नाही यार, हळूहळू लोक ओळखायचे बंद होतात, तेवढ्यात आपण परत दिसायला लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे एका ॲक्टरसाठी. हे जपणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते जपलं गेलंय याकरता खूप खूप आभारी आहे. आणि हे प्रत्येक नटाच्या बाबतीत हे व्हावं अशी माझी आवर्जून इच्छा आहे. मी यानंतर ना आशुतोष सोबत एक पॉडकास्ट नक्की करणार आहे भाई. आपण हे विषय ना पॉडकास्ट मध्ये आपण प्लीज, मला खूप आवडेल. मला खूप आवडतं या अशा गोष्टी. अनकट या टाईपचं आपण करू. अर्थात मध्ये मी एक अनफिल्टर्ड केलं, त्यानंतर केळच मिळालं. जी डेली पडली तेच झालं. त्या अनफिल्टरचं खूप झळ बसली नंतर मला, पण ठीक आहे, नो रिग्रेट्स. म्हणजे मला आवडेल करायला. पण तुला विचारायला आवडेल, वेळ आपल्याकडे कमी आहे, खूप साऱ्या पत्रकारांना तुमच्यावर गप्पा मारायच्या आहेत. त्यातला एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला तिघांना विचारायला आवडेल. मालिकेचं नाव आहे तुहिरी माझा मितवा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मितवा कोण ना कोणतरी असतो. मग ती आई असेल, वडील असेल, मित्र, भाऊ वगैरे कोणीही असेल. ह्या प्रवासामध्ये मित्र म्हणून की अजून खूप पुढचा प्रवास तुम्हाला करायचा, पण आतापर्यंतच्या प्रवासामध्ये कोण मितवा आहे शर्वरीसाठी, अभिजितसाठी आणि आशुतोषसाठी? आता खरी नावं सांगा. ओके, येस हा खरी नावं सांग. म्हणजे काहीतरी आहे हा, खरी नावं सांग. म्हणजे मी पेरून आता युल कीप गेसिंग. येस मी सांगूच शकते. माझ्यासाठी नाही बहिणीची भाची मला रोज सकाळी मी घरापासून लांब आहे आणि मला घरापासून लांब आल्यानंतर कळतंय घरचं आणि माझ्या घरातल्या फॅमिली मेंबर्सचं जे काही महत्त्व आहे ते. आणि गेल्या 4 वर्षात मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही, ही जाणीव मला इथे आल्यानंतर, मुंबईत आल्यानंतर झाली आहे. त्यामुळे ते खरे पहिल्यांदा माझ्यासाठी मितवा आहेत, माझ्या घरचे सगळे.
नंतर मी म्हणेन माझ्या आयुष्यात खरंच सगळ्यांच्या आयुष्यात असतात, पण माझ्या आयुष्यात मित्रमैत्रिणी तसे कमी आहेत. कारण कोल्हापुरात माझं खूप असं बंदिस्त आयुष्य होतं, खूप तेवढंच. म्हणजे शाळा टू घर, घर टू नाटकाची प्रॅक्टिस, लगेच घरी, असं खूप छोटंसं आयुष्य होतं. इथे आल्यानंतर माझे 2 मित्र आहेत, एक रुजुता देशमुख म्हणून आणि एक अद्वैत कडणे. हे दोघेजणही माझे मित्र आहेत. आणि खऱ्या आयुष्यातला माझा मित्र तर गौरव मालणकर आहे. ते तर कळायलाच आहे, जग Yes, झालेलं आहे yes. नक्की. त्यामुळे अभिजित काय सांगशील? आता तुम्हाला सुद्धा सिरियसली सांगायचं आता. मी ॲक्च्युली मित्वाचा अर्थ जो आहे तो मी फार असा मी माझ्या शोप्रमाणे घेतो. माझ्या आयुष्यात आहे मित्वा बरेच वर्ष. मी नाव नाही घेणार आता. जशी माझी एंट्री झाली ना मगाशी, किंवा माझी शोमध्ये पण जशी एंट्री ना, तशी ग्रँड एंट्री करून मी क्या सांगणार, बात आहे, जगाला सांगणार. एक्सक्लुसिव्ह मिळालेला आहे. टाळ्या वाजवायला Yes, पाहिजे. yes, yes, नक्कीच, yes, नक्कीच. yes, yes. आशुतोष तू काय सांगशील? ह्यांच्या आयुष्यात जसे मित्र आहेत तसं माझ्या आयुष्यात आत्ता सध्या तरी कोणी नाही आहेत. पण मला असं वाटतं की जे अनेक मित्र येऊन गेलेत तेही तितकेच महत्त्वाचे आहेत, त्यांना विसरून चालणार नाही. त्यामुळे ते सगळे आहेतच. पण हे जे आधी येऊन गेलेले, नंतर येणारे, या सगळ्यांमध्ये एक कॉमन आणि कायम कॉन्स्टंट राहिलेले जे आहेत ते माझा खूप मोठा मित्रपरिवार आहे. जे कुठल्याही फार काही अशी संकटं येत नाहीत माझ्यावर, पण तरी कुठल्याही परिस्थितीत कायम सोबत राहिलेत आहेत आणि ते खरंच खूप महत्त्वाचे आहेत. मग त्याला काही वयाचं बंधन नाही. मी आत्ता शर्वरी म्हणाली तसं की रुजुताताई, तसंच माझ्यासाठी हर्षदाताई आहे जिच्याबरोबर मी काम केलं 4 वर्ष. तिला मी ताई म्हणत असलो, अख्खी इंडस्ट्री मम्मा म्हणत असली तरी मी तिला मम्मा कधीच म्हटलेलं नाही, ना म्हणणार आहे. कारण ती खरंच माझी खूप चांगली मैत्रीण आहे, खूप चांगली मैत्रीण आहे. आणि म्हणजे लिटरली मी तिच्याकडे माझ्या वयाच्या लोकांकडे जे बोलू शकत नाही ते सगळं तिच्याकडे बोलू शकतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. तीही बोलते. म्हणजे ते खूपच. आणि अशा पद्धतीचे म्हणजे अशा प्रकारचे, म्हणजे आत्ता मी हर्षदाताईचं नाव घेतलं पण मी वयाचं बंधन नाही म्हणतोय ते अशा करता. स्वातीताई आहे जिच्याबरोबर मी नाटक केलेलं, त्याच नाटकात सुहासताई होत्या, सुहास जोशी. सुहासताई आणि मी, त्यांचं आमच्या दोघांच्या वयामध्ये 65 वर्षांचं अंतर आहे जवळजवळ. 65 चुकीचं बोललोय मी, थांब, 50-55 वर्षांचं अंतर आहे. पण आम्ही दोघं नियमितपणे काही महिन्यांनी हँगआउट करतो, रेग्युलरली दोघंच. आम्ही दोघंच भेटतो, आम्ही खूप गप्पा मारतो. सो ही जी अशी मैत्री आहे ना, अशा पद्धतीची, आणि अर्थात जे लहानपणापासून आहेत ते आहेतच. सो हे सगळेच माझ्या आयुष्यातले मित्र आहेत. आणि बाकी यांची उत्तरं ऐकून ज्यांना वाईट वाटलं असेल, म्हणजे मी ते उत्तरं देत नाही असं म्हणून वाईट वाटलं असेल, सो या आधीचे जे सगळे मित्र होते, तुम्ही खूप जवळचे आहात सगळ्याच आणि राहणार आहात. पीस, हे तेव्हाही माझं हेच म्हणणं होतं की पीस असावं, आजही हेच म्हणणं आहे. हे असलं तर तुम्ही आजही राहायला नाही. हा जोक नको, सॉरी, थँक्यू. ओके. खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी ते थांबतो. सेटवर आपण भेटणारच आहोत, तेव्हा धमाल करू, तेव्हा खूप सारे गप्पा गोष्टी असतील. तोपर्यंत धन्यवाद आपल्याला गप्पा मारल्याबद्दल. Thank you so much. तिघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मजा आली.